हे अगदी खरं आहे बरं का, की सकाळची सुरुवात जर फ्रेश झाली ना आपली तर अख्खा दिवस आपला फ्रेश जातो एकदम. तर आज सकाळी ना मी रोज उठते ना त्याच्यापेक्षा एकदम लवकर उठले होते, म्हणजे 1 तास 1.5 तास साधारणतः या दरम्यान लवकर उठले होते. तर मी रोज डेली उठत असते 6:30 वगैरे. तर आज मी उठले होते बहुतेक 5:30 किंवा 4:45 या दरम्यान उठले होते. आणि त्याच्यानंतर ना फक्त 1 तास मी लवकर उठले ना तर माझा दिवस अख्खा इतका छान म्हणजे गेलेला आहे ना, की सुरुवात छान झाली ना अख्खा दिवस छान जाते म्हणतात ना, ते एकदम खरं आहे बरं का. कारण आपण कसं असतोय, आपल्याला वेळ भरपूर भेटतोय. एकतर पहिली गोष्ट तर आपला दिवस असतो ना त्याच्यामध्ये दिवसामध्ये वेळ भरपूर ऍड होते. म्हणजे आपण सकाळी झोपून जाण्यात 1-2-3 तास किंवा काय काय जण 8ला उठते, मग त्यांचे 4-5 तास वाया जाते. तर तसं केलं ना तर काय होतंय, आपल्याला दिवस छोटा वाटतोय आणि कामं भरपूर होते. तर इथं कसं झालंय माझं, मी लवकर उठल्यामुळं मला ना सगळी कामं वगैरे माझी लवकर उरकायला लागली. तर आता इथं मी बनवते बघा भेंडीची भाजी. तर भेंडीच्या भाजीसाठी ना मस्त असा कांदा कट करून घेतलेला आहे, थोडेसे जिरे, थोडीशी मोहरी, त्याच्यानंतर ठेचलेला लसूण, आणि हे सगळं असं लसूण वगैरे छान लालसर सोनेरी कलरवर तळून घ्यायचा. त्याच्यानंतर कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांदा छान असा तळून झाला. आता सध्या ना थोडंसं पावसाचं वातावरण आहे, तर आवाजमध्ये माझा चेंज वाटते बघा तुम्हाला. रोज म्हणजे 1-2-3 व्हिडिओमध्ये ना आवाज असा थोडा सर्दी झाल्यासारखा येतोय. कारण काय माहितीये का, पावसामध्ये मला थोडंसं म्हणजे ॲलर्जी असल्यासारखं आहे. तर काय होतंय, कितीही म्हणजे गोळी वगैरे खाल्ली ना तरी आपण आता काय पावसाळा संपस तर काही डेली काही गोळी खाऊ शकत नाही. आणि रोज पण काय असं म्हणजे मेडिकलचे सगळं म्हणजे दवाखान्यातले जे काय असं हे आहेत ना गोळ्या वगैरे, तर तसं मला अजिबात आवडत नाही. तर त्याचा शरीरावर ना एक वेगळा परिणाम होतोय, म्हणजे गोळ्या औषधांचा ना शरीरावर वेगळा परिणाम होतोय. त्यामुळे ते काय मी जास्त खात नाही. जर लईच प्रमाणाच्या बाहेर सर्दी वाटली ना तर मग खाते, आणि एवढं जास्त नाही तर नाही. मग कधी एवढं म्हणजे कुठं तर जायचं असेल तर मग खाते. आणि घरीच असेल तर मग काय एवढं म्हणजे काय होतंय, सर्दी असली तर आपण वाफ वगैरे घेऊ शकतो ना, आणि बाहेर जायचं असेल तर काय पर्याय नसतो, मग घ्यावी लागते गोळी. तर इथं आता माझा सगळा स्वयंपाक उरकला होता आणि पोरं ना शाळेत चाललेत, तर त्यांचे टिफिन वगैरे पॅक करून घेतलेले आहेत. आणि त्यांना थोडंसं आज लवकर पाठवते, कारण कसं आहे पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस कधी येऊ शकतो. कारण त्यांचं कसं आहे, त्यांना आहे 2 व्हीलरवर त्यांचे पप्पा सोडतील आज, पण 2 व्हीलर पण त्यांच्यापाशीच असते, त्यांची तीच येताना पण घेऊन येते. त्यांना जायचे काही ताण नाही, परंतु जाताना गाडीवर तर भिजले ना तरी मग आता इथून माझ्या घरापासून ना रोड 1-2 किलोमीटर आहे, तोपर्यंत तिथून तर ते भिजतातच ना पोरं. तर मग त्यांना दिवसभर भिजल्यासारखं वाटतंय, कारण वाळत नाहीत ना शाळेत कपडे वगैरे. आणि दुसरा काय पर्याय पण नसतोय, पोरांपाशी तसंच बसावं लागतं. आणि त्याच्यानंतर पोरं आजारी पडतात पावसाळ्यामध्ये. तर आता इथं सगळे दोघंही चाललेले आहेत, आणि आता हे गेले की मला बाकीची कामं उरकून घ्यायची. तर आता तुम्हाला एक गोष्ट सांगते बघा, इथं माझी सगळी झाडं किती हिरवीगार आलेली होती म्हणते मी, कारण गेल्या एवढं आता तुम्ही जर नीट बघितलं ना तर माझी 2 झाडं पूर्णपणे अशी पिवळी पडलेली आहेत. तुम्हाला दाखवते थांबा मी. हे बघा, हे जे झाड आहे ना फुलाचं, हे बघा, हे बघा पिवळं पडले. कारण ह्याच्यावर ना थोडंसं म्हणजे जे आमच्या शेजारी शीत आहे ना, तर त्यांनी थोडी औषध कालवलं ना, तर याच्या पुढे मी काय त्यांना कालवू देणार नाही. कारण माझी विकत आणलेली सगळी, विकतचा पण प्रश्न नाही, पण आपण एवढ्या जीवाच्या पलीकडे ही जपत असतो गोष्टी सगळ्या, आणि मग हे वाटोळ झालं ना लय डोक्याला ताण होते. खराब दिसलं म्हणजे ती काय आपण घरापाशी काय चांगलं नाही वाटत. कारण घराला शो झाडामुळेच असतोय. घराला म्हणण्यापेक्षा कुठल्याही कुठं बँका जरी असल्या तर तिथं झाड असलं तर शो असतो. निसर्गाशिवाय जगात दुसरं काही महत्व नाही म्हणतात ना, ते एकदम खराब आहे. तर इथं काय झालंय आता सगळं ना थोडंसं पावसामुळे काय झालंय, वातावरण दमट झाले ना, तर दमट वातावरणामध्ये जाळे वगैरे भरपूर लागतात. आणि माझं ना सध्या मला जाळे वगैरे काढायचे होते, म्हणून म्हणलं आता ड्रेस पण खराब घालून घ्यावा. कारण कसं आहे, ते चांगले कपडे घातले ना ह्याच्यामध्ये तर धूळ वगैरे पूर्ण खराब होतात. तर मग त्याच्यानंतर ज्यावेळेस अशी साफसफाई करायची असते ना, तर त्यावेळेस असे एकदम आता हे ड्रेस माझा पूर्ण जुना पुराणा होत आलाय. मग म्हटलं चला, तर असा होता बघा आजचा व्हिडिओ. तर सगळे आता साफसफाई वगैरे करून घेतलेली आहे. आणि आता हा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ असल्यामुळं छोटासा आहे, पण थोडंसं रुटीन घेतलेलं आहे. मुलं आलेले घरी आणि येताना घेऊन आलेले आहेत कच्ची दाबेली. तर सगळ्यांना स्वयंपाक वगैरे आता संध्याकाळचा झालेला आहे, आणि इथं आता पोरांना आणलेली आहे कच्ची दाबेली. तर हे असं होतं माझ्या पूर्ण दिवसाचं रुटीन बघा. तर आता थोडंसं पोरांना दाबेली वगैरे देऊन घेते, आणि नंतर स्वयंपाक पण गरम करून जेवायला. काय आता पोरं लवकर जेवणार नाहीत, थोड्या वेळ घेतील. तर आता इथंच व्हिडिओचा एंड करते.